नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपली यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा संदर्भात आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे। यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीकडून 769 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये ते 22,500 रुपये प्रमाणे वाटप केले जाणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यात म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही अपडेट धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा केली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, पाटील साहेबांनी काय माहिती दिली आहे। दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कांचे रुपये 769 कोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील। तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2020, 2021, 2022 व 2023 मधील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांचे रुपये 769 कोटी मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असून या दुष्काळी परिस्थितीत सदरील रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत। म्हणजे मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा 2022-23 ची रक्कम 769 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही रक्कम या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 8,500 रुपये ते 22,500 रुपये प्रमाणे वाटप केली जाणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या खरीप पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।